अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये राजू गावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 सख्या बहिणींचा मृत्यू झालाय। त्यांना वाचवण्यासाठी गेलेला ग्रामपंचायत कर्मचारी त्यांचा सुद्धा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झालाय। दीपाली साबळे वय वर्ष 14 आणि ऐश्वर्या साबळे वय वर्ष 10 तसंच आणखी 2 लहान मुलं ही पोहण्यासाठी गेली होती, कालव्यामध्ये गेली होती। पाण्यामध्ये उतरले आणि त्यामुळे अंदाज आला नाही त्यांना पाण्याचा आणि अंदाज न आल्यामुळे ही 4ही मुलं पाण्यामध्ये बुडू लागली। त्यावेळी 2 मुलींना वाचवताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा सुद्धा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी गणेश आपल्या सोबत आहेत। गणेश, 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, कशी नेमकी घडलेली आहे घटना? खरंच अतिशय दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील ताजू गावच्या शिवारामध्ये घडली आहे। आपण जर पाहिलं तर सध्या उन्हाळी आवर्तन सर्वत्र सुरू आहे। घोड कालव्याचं आवर्तन सुरू आहे आणि त्याचं कालव्याचं पाणी या परिसरामध्ये सोडण्यात आलं आहे। आज दुपारी त्या ठिकाणी पाणी सोडलेले असताना 2 मुलं आणि 2 छोटी मुलं त्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले। सध्या जर पाहिलं तर उष्णतेचा तापमान खूप वाढलेला आहे, कडक उन्हाळा आहे, त्यामुळे कोणालाही थंड पाण्याचा सेवा होत होती। छोटी मुलं त्या पाण्यामध्ये उतरली, परंतु त्या छोट्या मुलांना दुर्दैवाने पाण्याचा अंदाज आला नाही। पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे ते पाण्यामध्ये उतरताच त्यांना गटांगळ्या खायला लागल्या आणि त्यांचा आवाज ओरडण्याचा आल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप त्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी धावत आला आणि त्यांनी त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी पाण्यात मुडी मारून सुरुवातीला 2 मुलांना पाण्याच्या बाहेर काढलं, परंतु नंतरच्या 2 मुली आहेत दीपाली वनेश साबळे वय 14 वर्ष आणि दुसरी तिची बहीण ऐश्वर्या वय 10 वर्ष, या दोघींना वाचवताना अगदीच दुर्दैवी घटना। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहत होतो अहिल्यानगर मधून।